पेट्रोल नंतर आता स्वयंपाकघरात सुद्धा इथेनॉलचा वापर होण्याची शक्यता आहे। इथेनॉल उत्पादन क्षमतेत मोठी वाढ झाली आहे। दरवर्षी सुमारे 700 कोटी लिटर इथेनॉल वापराविना पडून राहत आहे आणि हीच क्षमता उपयोगात आणण्यासाठी आता केंद्र सरकार स्वयंपाकासाठी इथेनॉलचा वापर सुरू करण्याचं धोरण करत आहे आणि याचा मसुदा सप्टेंबरपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे। या योजनेमध्ये इथेनॉलला एलपीजीचा पर्याय नव्हे तर पूरक इंधन म्हणून स्थान दिलं जाणार आहे, अशी माहिती समोर येते आहे। बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना अस्वच्छतेमुळे अन्न आणि औषध प्रशासनानं एफडीएनं निलंबित केला होता। या कारवाईला हॉटेलनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। दरम्यान हॉटेलनं म्हटलंय की एफडीएनं बाजू न ऐकताच कारवाई केली आहे, त्यामुळे परदेशातून आलेल्या पाहुण्यांचे हाल झाले आणि त्यांचं खानपानही बंद झालंय। या प्रकरणी सोमवारी सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं एफडीएला हॉटेलला आणखी एक संधी देण्याचे निर्देश दिलेत। तसंच 22 जुलैला हॉटेलनं नियमांचं पालन केलं आहे की नाही याची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश सुद्धा न्यायालयानं दिलेत। या पंचतारांकित हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला होता। त्या नियमांचं पालन झालं आहे का असं म्हणत उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा या हॉटेलला संधी द्यावी असं म्हटलंय।